गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपला नैनितालमध्ये आहे दुसरा दिवस. काल रात्री आपण हॉटेलवरून जेवून आल्यानंतर व्हिडिओ तिथेच एंड केलेला. आणि काल आपण फक्त नैनिताल लेकच एक्सप्लोअर केला. मॉल रोड फिरलो आणि बाकी दुसरं आपल्याकडे फिरायला जास्त वेळ नव्हता. तर आज आपण आज आपण जाणार आहोत मुक्तेश्वरला. आज मुक्तेश्वर आपण बघणार आहोत आणि अजून त्याच्याबरोबर आपल्याला काय काय करता येईल ते पण आपण बघणार आहोत. तर आधी जाऊया, आपण पटापट तयारी करून निघूया. आता सगळी आमची तयारी झालेली आहे. चेतन भाऊ पण रेडी झालेले आहेत. आता पटापट रेडी होऊन निघतो आणि पुढे दाखवतो आता आपण कुठे चाललो आहे ते. आता आपण पोहोचलो आहे मुक्तेश्वरला. मुक्तेश्वरला एवढं ट्रॅफिक आहे, इकडे आपल्याला गाडी सोडून बाईक करावी लागली आहे. तर बघू शकतो आपण, एवढं ट्रॅफिक आहे इथे. आपण बाईक केलेली आहे आणि बाईक पण एवढी अडकून अडकून चालते. त्या बाईकवर पण आम्ही जवळजवळ इथे 10-15 मिनटं आधी थांबलेलो आणि आत्ता थोडासा रस्ता मिळाला आहे बाईकला पण जायला. बघू आता पुढे किती वेळ लागतं आपल्याला जायला बाईकवरूनच आपण रिटर्न पण बाईकवरच यावं लागणार आहे. सगळ्या गाड्या उलट्या सुलट्या घुसतात आहे बघा, जरा कोण थांबत नाही. सर आपण आलो मुक्तेश्वरला मंदिरात. ह्या मुक्तेश्वरच्या पायऱ्या आहेत थोड्या चढायच्या वरती. जैसे ये देखो हाय कोई जाए नहीं और कितने हुए भगवान. तर आपण आता मुक्तेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. पोहोचते इथेच मंदिर आहे. तर मित्रांनो आपण आता दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि इथं आता खाली आपण बघू शकतो. आपण एवढ्या उंचावर आहे. इथून जवळजवळ जमिनीपासून आपण 2200 मीटर वरती हे मंदिर आहे आणि इथे झिप लाईन वगैरे सगळे आहे इकडे खाली चालू आहे. आता आपण मुक्तेश्वरचं दर्शन घेतलेलं आहे. मुक्तेश्वरचं दर्शन घेऊन आपण आता परत नैनितालला जाणार आहे. तिकडे आता आपण दुसऱ्या कुठच्या स्पॉटवर जातो, ते आता मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. એટલે आता आपण इकडनं निघूया आणि इथे थंडीवर भरपूर आहे आणि खूप उंचावर आहे. उंचावर असल्यामुळे इथे खूपच थंडी आहे. प्रचंड थंडी आहे, खूप वारा सुटलेला आहे आणि खरोखर बघण्यासारखं आहे मंदिर. कोण इथे येणार असेल तर मुक्तेश्वरला नक्की या. मुक्तेश्वर खरंच बघण्यासारखं मंदिर आहे. शंकराचंच मंदिर आहे इथे आणि खूप छान मंदिर आहे. जास्त गर्दी पण नसते इथे आणि वरती असल्यामुळे इकडचं वातावरण पण खूप छान आहे. पंचाला बटकी डाल आहे. तर आपण आलोय जेवायला. मस्त आपण इथे घेतले बटकी डाल आणि कढी. मग घेऊया आपण मस्त राजमा चावल. पटापट जेवून घेऊया आणि मग जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो आपण परत आलेलो आहे हॉटेलवरच आणि आज पण आपलं एकच लोकेशन झालेलं आहे. कारण नैनितालमध्ये इतकी गर्दी आहे, इतकं ट्रॅफिक लागते की एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटवर जायला कमीत कमी 2-2, 3-3 तास जातात. आणि आज ट्रॅफिकमध्ये इतका वेळ गेला आमचा की आज दिवस आमचा अख्खा ट्रॅफिकमध्येच गेलेला आहे. म्हणजे खूप कंटाळलो आम्ही अक्षरशः ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे अजून एका ठिकाणी जायचं होतं, तर ते पण आम्हाला करता नाही आले. मग आम्ही तेच विचार केला की त्याच्याऐवजी आपण इथून नाही की जाऊ. मग आम्ही तोच विचार केला की त्याच्याऐवजी आपण आज हॉटेलवर जाऊ आणि आता आपल्याकडे अजून 4 दिवस आहेत. त्या 4 दिवसामध्ये आपण बाकीचे स्पॉट करू. तर आता आम्ही आलेलो हॉटेलवरती. आता हॉटेलचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. तिथे आम्ही हॉटेलला थांबलेलो. हा समोर नैना लेक आहे. काल आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो तिथे समोर. आज ह्या साईडला आलो आहे आम्ही, समोरच्या साईडला मेन मॉल रोडच्या साईडला. हा खाली मॉल रोड आहे, हा रस्ता मेन मॉल रोडचा. इथे समोर नैना मंदिर आहे या साईडला आणि हा सरळ पुढे मॉल रोडला जातो रस्ता अजून पुढे शॉपिंग वगैरे करायला. इथे समोर व्यवस्थित सगळं हे पाणी वगैरे आहे समोर इथे नैना लेकचं. पूर्ण हा लेक आहे समोर, जिथे बोटिंग वगैरे करतात तो आहे हा पूर्ण. आणि त्याच्या समोरच हे आपण हॉटेल घेतलेलं आहे. हॅप्पी होम म्हणून हे हॉटेल आहे. ह्या हॉटेलचा बाहेरचा एरिया आहे. हा रूम आहे, तुम्हाला रूम पण दाखवतो. हा रूम आहे. इथे बाथरूम आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे. तर शेवटी आज आम्ही कंटाळून परत एकदा आलो आहे हॉटेलवरती
विचार केला की इतका वेळ थांबून पण काय फायदा नाही, कारण काळोख पडायला आलेला, त्यामुळे दुसऱ्या लोकेशनला आम्ही गेलो नाही. आता विचार केला की आम्ही उद्याला दुसरं लोकेशन करू. आता उद्याला आम्ही चाललो आहे कैचीधाम, काकडी घाट आणि भूमियाधार हे सगळं आम्ही करणार आहे, आणि गोलू देवता हे उद्या तिन्ही लोकेशन 4 लोकेशन आम्ही करणार आहे. तर उद्याला ते लोकेशन मी तुम्हाला दाखवीनच, आणि ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण आणि इथे मी अजून 3 दिवस आहे. आता अशी आपला हा दुसरा दिवस आहे, आणि ह्या 2 दिवसामध्ये मला जास्त काहीच नाही करता आलं, कारण शनिवार रविवार होता. आणि शनिवार रविवारला ह्या नैनितालमध्ये खूप गर्दी आहे, कारण सुट्ट्या पडलेल्या आहेत, एक्झाम संपलेली आहे सगळ्यांची. त्यामुळे खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे नैनितालमध्ये. इतकं ट्रॅफिक लागते एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जायला, प्रचंड ट्रॅफिक लागते. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की हे 2 दिवस आता जाऊ देत, गेले तर उद्यापासून आपण व्यवस्थित सगळे लोकेशन करू. ज्याच्यामध्ये आपण कैचीधाम करणार आहे, त्याच्यानंतर एक असं लोकेशन दाखवणार आहे हेडाखान म्हणून, जिथे बरेच जण अजून नाही जात, आणि म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे ते. तिकडची पण मी तुम्हाला सगळी माहिती देईन. हेडाखान नक्की काय आहे, कुठे आणि कसलं आहे आणि काय, आणि तिथे कसं पोचायचं. ते पोचायला पण ते खूप मुश्किल आहे तिथे पोचणं असं. आणि तो एरिया खूप सुंदर आहे, आणि तो नदी पार करून जायचं आहे. म्हणजे आता ह्या वेळेला तेवढं नदीमध्ये पाणी नसतं, त्यामुळे नदीतून चालत जाता येतं तिकडनं आपल्याला. आणि जेव्हा पाऊस चालू होतो त्यावेळेला ते बंद असतं, 4-5 महिने ते बंद असतं, तिथे जाता येत नाही नदी असल्यामुळे. या नदीचं पाणी ओसरतं तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो. तर आत्ताचा चांगला सीझन आहे तिकडे जाण्यासाठी, तर आपण ते पण करणार आहोत. तर एक माझ्यामध्ये आपण ते परवाला किंवा त्याच्यानंतरच्या दिवशी आपण ते करणार आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो, आणि आता उद्या मी जे काही एक्सप्लोअर करीन ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा, आणि मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.